नक्कीच कमलाकर दादा दशरथ पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे एक सहकारी सदस्य आहेत. त्यांनी देखील वीर तानाजी दापोडे संघाला शुभेच्छा दिलेत. नक्कीच दत्तादादा पाटील दापोडे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांचे मोठे बंधू आहेत. कमलाकर दादा पाटील आपले देखील स्वागत आहे स्पर्धेमध्ये. एक बात एक मोठा धक्का दिलाय दुसऱ्या चेंडूवर राजू पाटीलनं VSN कंपनी गावदेवी रांजणोली संघाला गोटीराम म्हात्रेची विकेट. इथे नवीन फलंदाज आलेत पंडित पाटील. डावखुरे आताचे फलंदाज आहेत. बघूया पहिल्या ओव्हरचा खेळ आणि तिसरा चेंडू. नक्कीच बघूया इथे या चेंडूवर एक सिंगल धाव पंडित पाटीलनं पूर्ण केली. नक्कीच रोहन पाटील झिडके समालोचक परिवाराचे आमचे सदस्य आहेत, सहकारी मित्र आहेत. यांनी देखील कुंदनजी पाटील साहेबांना शुभेच्छा दिलेत. संदेश वखारे तसेच विक्रम नाईक, मनोज ठाकरे या संपूर्ण समालोचक परिवाराच्या वतीनं साहेबांना खूप खूप शुभेच्छा. इथे हा चेंडू उडवलाय. अगदी मनोज पाटील डोळ्यात तेल घालून तिथे उभे आहेत. आपण पाहिलं तर अगदी डीप मिड विकेट रिजनला जेवढे चेंडू गेलेत तेवढे त्यांनी पकडलेत. चांगला झेल फलंदाज बाद अशोक भगत. मार्ग तर मिळाला आहे इथे दापोडे संघाला देखील, कारण की या सामन्यातून विजय भेटला तर सलग 14वा विजय संपादन करणारा एकमेव संघ राहणार आहे. नक्कीच आज संधी आहे कुंदनजी पाटील साहेबांना. आज ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातून हे पद मिळालेले आहे. बघूया सोने पे सुहागा. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. चांगली फिल्डिंग ज्ञानदेव पाटील कडून. धावा मिळतील 2. नक्कीच अतिशय चांगला फटका होता काऊकावना रिजनला रोहिदास भोईर यांच्या बॅट मधून. 2 सहकारी जरूर बाद झालेत, मात्र रोहिदास भोईरवर दबाव नाहीये. पहिल्या चेंडूवर चांगला फटका खेळले होते. धावसंख्या 4. पहिल्या चेंडूवर लेग बाईज, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर अशोक भगतचा झेल आणि या 2 धावा. हा फटका बघूया बॅटच्या आउटसाइड एज. इथे यष्टीरक्षकाच्या मागे सत्यवान पाटीलनं चांगली फिल्डिंग केली आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात पंडित पाटील बॅक टू दी डगआउट. आज बघूया कुठला संघ रँकिंग नंबर 1 वर पोहोचतोय. दापोडेने 2 ट्रॉफ्या उचललेत. मोरोई दिवे संघानं 2 ट्रॉफ्या उचललेत. बंद्र्यामूर्ती कल्लेर संघानं 2 ट्रॉफ्या उचललेत. आज यामधून कुठला संघ नंबर 1 वर जातोय याचं उत्तर आपल्याला मिळेल. एक ओव्हर 2 बाद 5 अशी स्थिती. बघूया ओव्हर नंबर 2 साठी ज्ञानदेव पाटील दापोडे संघाचे संघनायक आहेत. चांगला लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवले. तुफान पिंपलास 2009 मध्ये सलग 13 विजय
तर चालू हंगामामध्ये दापोडे संघाने देखील त्या विक्रमाला गवसणी घातलेली आहे. इथे बॅटची आतली काढायला लागली. चेंडू यष्टीरक्षक राजू पाटील यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा लागलेत 2-5. ज्ञानदेव पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे सर सेनापती. हा फुलटॉस चेंडूला विसेप मध्ये खेळलेला आहे. चेंडू जातोय माणिक पाटील यांच्या दिशेनं. मिड ऑफ रिझन मधून चेंडू उचललाय. मिळतील धावा 2 धावीने संघाची टोटल 7. बघा सूर्यकांत दादा पाटील आहे 3 ॲक्शन मध्ये. एक संघातील सर्वात सिनियर खेळाडू. जेव्हा दापोडे संघानं 40+ क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा हा खेळाडू पहिल्या सामन्यातून आपण या खेळाडूंना पाहिलाय. इथे चिंतामण पाटील सोडतायत मात्र पाठीमागून चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत भोईर आहेत. क्या बात आहे. एक सोडतोय एक पकडतोय. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. 2 धावीने संघाची टोटल 9. पहिल्या 6 मध्ये 5 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 4 अशा 9 धावा आलेत. रोहिदास भोईर आणि द्वारकानाथ म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. इथे हा चेंडू आलाय वाईट. पंच सुरेश गरज सरांचे दोन्ही हात समांतर रेषेत. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 10 अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. मरोई दिवे संघ आपण देखील तयार राहा कारण की चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर आपल्याला लगेच स्पर्धेचा सेमीफायनल सामना खेळायचा आहे. इथे फटका उडवलाय. अगदी चेंडू चाललाय आर पार सीमा पार. षटकार. जबरदस्त फटका. श्याम चौधरी डीप मिड विकेट रिझनला आहेत. डावखोऱ्या फलंदाजासाठी फिल्डिंग पोझिशन आपल्याला चेंज करावी लागते. नक्कीच अगदी चांगला ताकदवान फटका आलाय. 6 धावेनी संघाच्या धावसंख्येला संजीवनी मिळालेली आहे. 16 धावा झालेत. हा चेंडू ऑफ ड्राईव्हचा आपण पाहतोय. हेमंत भोईर चेंडूला उचलत आहेत. चांगला रॉकेट थ्रो आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हेमंत भोईर यांचा थ्रो बघा किती चांगला आहे. अगदी एकाच ॲक्शन मध्ये चेंडूला उचलून थेट गोलंदाज ज्ञानदेव पाटीलकडे फेकला होता. 2 धावींनी 18 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. 11 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे या ओव्हरचा शेवटचा एक चेंडू शेष आहे. 18 धावा. 3 गडी बाद झालेत. अशोक भगत 0, गोटराम म्हात्रे 0, पंडित पाटील 1, रोहिदास भोईर एकाती किल्ला लढवत आहेत. बॅक टू दी बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. स्ली मिडॉनला चेंडू अडवला होता ज्ञानदेव पाटीलनं. 2 ओव्हर 3 बाद 19. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 5 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 14 अशा 19 धावा बनलेत. नक्कीच प्रल्हाददादा पाटील देखील वीर तानाजी दापोडे संघाचे सहकारी खेळाडू आहेत आणि वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आणि दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया. दापोडे गाव म्हटलं की कबड्डीमध्ये देखील या गावाचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये आवर्जून घेतला जातोय. चांगले जिल्हास्तरीय राष्ट्रीय कबड्डीपट्टू देखील या गावानं दिलेले आहेत. 2 ओव्हर 19.
आणि तिसऱ्या ओव्हरसाठी आलेत मनोज पाटील. बघूया रोहिदास भोईर आज एक हाती किल्ला लढवत आहेत. आपल्या संघाची सूत्र स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहेत. आतापर्यंत 16 धावांचं योगदान 19 मध्ये आपण त्यांच्या बॅट मधून पाहतोय. या चेंडूवर बघूया एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात आणि धावसंख्या 20. 13 चेंडू मध्ये 20. नक्कीच राजू पाटील यांना मागे बघायची गरज नाही. आपण पाहिलं तर डाव्या बाजूला सूर्यकांत दादा आहेत आणि उजव्या बाजूला सत्यवान पाटील आहेत. दोन बॉडीगार्ड अगदी 13 चेंडू मध्ये 20. अजूनही 11 चेंडू आहेत. खंडोबा राहायचं नक्कीच अगदी इथे दर्शन होते आपल्याला. बघूया माणिक पाटील चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आणि ते 2 धावा पूर्ण झालेत. धावसंख्या 22. 22 धावा. मनोज पाटील यांच्या 2 चेंडूमध्ये 3. पहिल्या चेंडूवर लेग बाईज आणि दुसऱ्या चेंडूवर द्वारकानाथ मात्रेनं 2 धावा आपल्या नावावर कोरलेले आहेत. अतिशय चांगली स्पर्धा. गेले 5 दिवस या क्रीडानगरीतून आपण दामोदर चषक 20-25 या स्पर्धेचा थरार पाहतोय. चांगला चेंडू. पंधरा चेंडू मध्ये 22. आता उर्वरित 9 चेंडू आणि 7 विकेट VSN कंपनी गावदेवी रांजणोली संघाकडे आहेत. हा चेंडू बघूया. पंचांनी जागा बदलली म्हणजे आमच्यासाठी नक्कीच इशारा आहे. वाईट. धावसंख्या 23. सिनियर 40+. इथे हा चेंडू स्वेर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. चोवीस धावा. आणि हा फटका चाललाय अगदी आपण पाहतोय चिंतामण पाटीलच्या दिशेनं. दुसरी धाव अगदी जलद गतीने पूर्ण केलेली आहे. 2 धावींनी संघाची टोटल 26. 2 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत आणि 26 धावा लागलेत. दापोडे आणि रांजणोली. नक्कीच एका बाजूला आपण संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचा संघ दापोडे पाहतोय तर दुसऱ्या बाजूला विनोददादा ठाकरे संघटनेचे उपाध्यक्ष यांचा संघ पाहतोय. चांगला चेंडू. फुल लेन डिलिव्हरी. द्वारकानाथ म्हात्रे थोडीशी चिंतित आहेत. फटका मारू की सोडू दुहेरी मनस्थितीमध्ये सध्या द्वारकानाथ म्हात्रे फलंदाजी करतायत. दबाव आहे. दबाव जाणवतोय. सलग 2 चेंडू डॉट. 2 वाईट टाकले. त्याची भरपाई या 2 डॉट न काढलेली आहे गोलंदाज मनोज पाटील ना. नक्कीच रोहन पाटील यांनी दापोडे संघाला देखील शुभेच्छा दिल्या. धन्यवाद रोहन पाटील. झिडके पाणी घेऊन जा. 12वे खेळाडू संजू भाऊ फास्ट.
स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या सुकन्या पंकजा ताईंचे गाणं सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय. शिंदे शाहीच्या आवाजात चांगलं संगीत, चांगले गाण्याचे बोल आपल्याला या गाण्यातून ऐकायला मिळत आहेत. गोलंदाज झालेत चिंतामण पाटील. चांगला चेंडू, अगदी पायांच्या मधोमध चेंडू फेकला होता. काय टार्गेट केलं चिंतामण पाटीलनं. त्यांनी पाहिलंय की आधी रोहिदास भोईरनं कशा प्रकारे फलंदाजी केलेली आहे आणि पहिला चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथवर डॉट बॉल. हा फटका बघूया चाललाय अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. चांगली फिल्डिंग ज्ञानदेव पाटील कडून. धावा मिळतील 2. 2 धावीनं संघाची टोटल 28. हा फटका चांगला आहे. बघूया कुंदन पाटील आहेत. चांगली फिल्डिंग. इथे एकच धाव आणि नक्कीच एकाच धावावर समाधान मानावं लागेल. गेम प्लॅन सुरू आहेत दापोडे संघाकडून आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत ते यशस्वी झालेले आहेत. कारण की त्यांना रोहिदास भोईरची विकेट नको आहे आणि रांजोळी संघाला मात्र रोहिदास भोईरची विकेट द्यायची आहे. हे 40+ मध्ये खूप वेळा चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कधी कधी ज्या खेळाडूला आपण बात करत नाही तोच खेळाडू कधी कधी संघाला घातक ठरलाय. धावसंख्या 29. शेवटचे 3 चेंडू आहेत. चिंतामण पाटीलनं 3 चेंडूमध्ये 3 दिलेत आणि उर्वरित 3 मध्ये बघूया द्वारकानाथ म्हात्रे की चिंतामण पाटील विजय कोणाचा राहील. 29 धावा. 21 मध्ये 29 आणि हा चेंडू येईल डॉट. नक्कीच हे नशीब, याला नशीब म्हणावं. देव देतो आणि कर्म नेतो. बघा याआधी रोहिदास भोईरनं फटका मारला होता. अगदी असं आपल्याला वाटलं की त्या पोलच्या मधून लाईनच्या मधून गेला सीमापार. हा षटकार द्वारकानाथच्या नशिबात नव्हता. कदाचित क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाहीये. हा फटका चाललाय वाईडिश लॉंगॉनला. ज्ञानदेव पाटील तिथे उपस्थित. आता धाव पूर्ण करायला हवी होती कारण की स्ट्राईक द्वारकानाथवर होती. आपण 1 बनवली तर समोरच्याला 2 बनवावे लागतात. इथे का धावले नाहीत रोहिदास भोईर. नक्कीच ते देखील थोडेसे नाराज आहेत. नक्कीच 2 धावा घ्यायला हव्या होत्या कारण की स्ट्राईक द्वारकानाथला मिळाली होती. असो, एका धावीने संघाची टोटल 30. शेवटचे 2 चेंडू आणि 2 मध्ये बघूया रांजणोली संघ किती धावांचा आकडा गाठण्याचा प्रयत्न करतोय. आज नंबर 1 वर कोण, दापोडा, काल्हेर की मरवाई दिवे की रांजणोली संघाला संधी आहे पहिला कप उचलण्याची. 2 वेळा रांजणोली संघ अंतिम सामने खेळलाय मात्र 2 वेळा ते पराभूत झालेले आहेत. एक सिंगल. एकतीस धावा. शेवटचा चेंडू क्वार्टर फायनल च्या इनिंगचा. बघूया चेंडू चाललाय अगदी मैदानाला गुदगुले करत डीप मिड विकेट रिझनला. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न
आणि तिसरी अपूर्ण फलंदाज नरेश तरे इज गॉन. रांजणोली संघानं 5 बाद पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवले 33 आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष्य आहे वीर तानाजी दापोडे संघासमोर. नक्कीच आपण जाऊया. तत्पूर्वी ऐकूया संगीत प्रदीप मालिक कोलिवली एकविरा डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सर्व इकडे असे उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना पाहतो. दोन्ही संघ तालुका क्रिकेट मातब्बर आणि ताकदवर संघ आपण पाहतो. एका बाजूला जय गावदेवी रांजणोली विपक्ष वीर तानाजी दापोळे. खरं आता पहिल्या सामन्यामधून फलंदाजी करता आपण गावदेवी रांजणोली संघाला पाहिलं, ज्यानं 4 षटकांच्या अंती धावा केल्या फक्त आणि फक्त 33 आणि 34 धावांचं एक मापक लक्ष विजयासाठी. 24-34 धावाचं समीकरण. सलामी जोडी वीर ताना दापोडे संघाची इन ॲक्शन मध्ये आपण कुंदन आणि राजू. मरुआई दिवे संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. पहिल्या दिवसाचा विजेता संघ मरुआई दिवे संघाचा कॅप्टन तेहतीस धावा झालेले 34 धावांचं एक मापक लक्ष उराशी बाळगताना सलामी जोडी इन ॲक्शन मध्ये पाहतोय राजू आणि कुंदन. तर वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज
रोहिदास. चोवीस चेंडू 34 धावा असं समीकरण आपण पाहतोय. प्रतिवर्ष आपण जर साधारण विचार केला 8.50 ची सरासरी आहे. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 8.50 ची सरासरी आहे. चला सामन्याला देखील आपण सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना आणि पहिला चेंडू पेस करता अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतो आउट ऑफ इनसाइडचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर सी मार्शे क्लिअर करतोय चौकार. अतिशय प्रतिम उत्तम चेंडूची फॅक एक तुमारी एक हमारी. चौकारचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज रोहिदास. फलंदाज महत्वाचा वाद होत आहे राजू. हॅलो ऑस्ट्रेलियाच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंचवायची कोणी अवांतर धाव. या अवांतर धावांची संख्या धावसंख्या कोणी पुढे सगळ्या धावसंख्या होते 1/5. ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज रोहिदास. निर्धारित 4 ओव्हरमधून धावा झाल्या 33. विजयाचं लक्ष 34 धावांचा आणि 34 धावांचा पाठलाग करताना संघ आपण पाहतो वीर तानाजी दापोडे पहिला महत्वाचा फलंदाज. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. ऑस्ट्रेलियाचा थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बागपुटला गेला चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. मात्र 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुरस्कृत धावसंख्या होती ती 7. ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक धाव कंप्लीट झाली. एक धावांनी संघात धावसंख्या होती बिनबाद 1/8. विजयाचं मापक लक्ष फक्त आणि फक्त 34 धावांचं. प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 8.50 ची सरासरी आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी कुंदन पाटील याला. पहिल्या दिवसामधून खऱ्या अर्थानं आपण अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ पाहिला आई मोरवे दिव्य संघाचा. त्यानंतर आजच्या दिवसामधून बघूया ऑन साईडचा अतिशय चांगला फटका कुंदन पाटीलच्या बॅटमधून सतत चेंडू जातो मिडविकेटला थोडासा थांबल होताना क्षेत्ररक्षक. आणि ज्या ठिकाणी 1 धावे तिकडे 2 धावा कंप्लीट केले जातात. खराब क्षेत्ररक्षण. अतिशय प्रतिम उत्तम फटका स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पेलिंग सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक फटका. आता या चौकारानं खऱ्या अर्थानं कुठंतरी एक चांगल्या स्थितीमध्ये
धावसंख्या 14. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-14 अशी सुरुवात करताना संघ आपण पाहतोय. वीर तानाजी दापोडे विजयाचं लक्ष आहे फक्त आणि फक्त 34 धावांचा. पहिल्या ओव्हरमधून अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करताना संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे. मात्र एक महत्त्वाचा फलंदाज राजू पाटीलला बाद झालेला आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगित. दुसरं गोलंदाज येतो नीलकंठ. चेंडूला सुंदर कट केला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतो. चेंडू पॉईंटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून मिळतं फक्त आणि फक्त 1 धाव. एकदाबीने संघात धावसंख्या होती ती 15. बिजाचं लक्ष 34 धावांचा ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो. 1-15 अशी सुरुवात वीर तानाजी दापोडे संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज नीलकंठ. अतिशय चांगला फटका अप्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. कुंदन पाटीलच्या बॅटमधून हॉपलीवरचा सुंदरसा कव्हर ड्राईव्हचा फटका. 2 क्षेत्ररक्षक 1 बॅकिंग देखील आपण उत्तम पाहिली. शॉर्ट कव्हरला आपण पाहिलं होतं जरा स्तंभल होता आणि क्षेत्रामध्ये बॅकिंग गणेशाच्या माध्यमातून सुंदर पाहिली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 17 वर पोहोचली. आता निम्मा पल्ला मला वाटतं पार केलेला आहे. विजयाचा निम्मा पल्ला पार झालेला आहे. धावसंख्या होती ती 17. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. पुन्हा एकदा गोलंदाज नीलकंठ. चालू हंगामाचा आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं वीर तानाजी दापोडे संघ विजयाची घोडदौड. सदर वीर तानाजी दापोडे संघाचं अपडेट पाहिलं तर मला वाटतं 13वा विजय चालू हंगामातून. सातत्यानं विजयाची घोडदौड दापोडे संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. 34 धावांचं मापक लक्ष उराशी बाळगताना विजया दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतो वीर तानाजी दापोडे. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली. फलंदाज स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज मरुआ दिवे संघ देखील मोठ्या ताकदीनिशी आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. या मैदानामधून पाहतोय. खरं असताना पहिल्या दिवसामधून या संघाने अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या स्पर्धेमधून केला. पहिल्या दिवसाचा विजेता संघ जे संघाला आपण पाहिलं मरुआ दिवे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि मरुआ दिवे असा सामना असेल. गोलंदाज नीलकंठ. आता वारंवार चुका आणि चुका पाहतो. कुंदन पाटीलच्या बॅटमधून साजेशी कामगिरी केली जात नाही. सलग 3रा चेंडू देखील त्याच्या बॅटमधून निर्धाव. थोडासा कमबॅक करतो संघ. विजयाच्या आशा थोड्याशा पल्लवित करताना गोलंदाज नीलकंठ. षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांच्या धावसंख्या होती 19 येणारे चेंडू असतील. 12 विजयासाठी 15ची गरज.
2 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 19 उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 15 धावांची गरज. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 7 धावांची सरासरी. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज खराब चेंडू, बिमर फेक झाली होती, पंच करतात पनिश, नो बॉलचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 14ची गरज. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्रीट. खराब चेंडूची सांगता करताना गोलंदाज पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून थोडासा चुकीचा चालताना बिमर फेक झाली होती आणि खऱ्या अर्थानं बिमर फेक म्हणजे कुठंतरी फलंदाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकले चेंडूची फेक असते, त्याला पनिश केलं जातं. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजलाय, चेंडू नो बॉल आहे, काही हरकत नाही आहे, जीवदान असेल या चेंडूवर. एक धाव कंप्लीट. एक धाव संघाची धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 21. गोलंदाज द्वारकानाथ. द्वारकानाथ वैयक्तिक पहिलं. चला द्वारकानाथ आपण देखील सज्ज व्हा प्लीज. वेळ कमी घ्या, स्पीडअप करा. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज धावचित बाद. धन्यवाद डीजे. पहिली धाव अति वेगळे प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा आवडता आणि दुसऱ्या धाव घेताना महत्वाचा फलंदाज कुंदन बाद होता. नेक्स्ट बॅट्समन जातोय ज्ञानदेव. धावा किती झाल्या? 22 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांगित तिसरं गोलंदाज. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील मला वाटतं 2 चेंडू झाले ना, फक्त 2 चेंडूची फेक झालेली. अजून उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकीने विजयासाठी 12ची गरज. 10 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज द्वारकानाथ सज्ज. मार्च 55 क्रॉस करतो. राटा मोर्चा मारा. स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बाट्समन न्यू बाटाल. शेवटचा मोमेंट आपण पाहिलं. फलंदाज थोडासा बॅकवर्डला जातो. चेंडू सुंदरसा स्क्वेअरकट केला होता. अतिशय प्रतिम उत्तम फटका. ज्ञानदेवाच्या बॅटमधून सजला. एक धाव घेण्याची संधी त्याला झाली. या एका धावेने स्वतःचं ज्यांना अकाउंट ओपन केलं आणि संघाची धावसंख्या देखील एक धावेने पुढे सरकली. धावसंख्या 23. आता मात्र येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 11ची गरज. 9 चेंडू 11 धाबा असं समीकरण. गोलंदाज सज्ज मार्गस्थ. अजूनही सामना दोलार स्थितीमध्ये पाहतोय आणि या ठिकाणी मात्र रोहिदास याच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाही आहे.
आणि ठिकाणी मात्र खराब चेंडू चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साईडला चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट गोठ्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकामध्ये द्वारकडने आणि खऱ्या अर्थानं चुकीची गोलंदाजी हाताळलेली आहे बरेच चेंडू त्याच्या माध्यमातून आपण फुल्यांचे पाहिले होते मात्र ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र फलंदाजांना घेता आला नाही तर कदाचित ती मॅच या ठिकाणी फिनिश झाली असती मात्र आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 3ची गरज येणारे 7 चेंडू विजयासाठी 3ची गरज चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक चौथा गोलंदाज येतो नरेश बाळा येणारी 7 चेंडू विजयासाठी फक्त 3 धावांची गरज अतिशय चांगला फटका आपल्या चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट आणि विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे आता मात्र या सामन्यामधून खऱ्या अर्थानं कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय संघ वीर तानाजी दापोडे तर पराभवाच्या खायेमध्ये फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची कारण की जवळजवळ सामन्यामध्ये कुठेतरी विजयाचा उंबरठ्यावर आपण पाहतो वीर तानाजी दापोडे संघ आणि पराभवाच्या खायेमध्ये गावदेवी रांजनोली हलक्यात मध्ये फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं ढकलून दिलंय 1 धाव कंप्लीट आणि आज बरोबर महत्वाच्या सामन्यामधून महत्वपूर्ण विजय संपादित करताना चालू अंगापासून विचार करता सलग 14वा विजय 15 14वा 2024-25 स्पर्धेचे मित्र आपण खऱ्या अर्थानं अपडेट पाहिले तर वीर तानाजी दापोडे संघ अतिशय उत्तम दर्जाचा खेळ करतोय सलग 14वा विजय या ठिकाणी दापोडे संघाच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा खेळ वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूने आपण पाहिला चला मोरवे संघाचा कॅप्टन मोरवे दिवे संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच या ऑर्गनाइज कमिटी या सामना देखील किती ओव्हरचा असेल सामन्यातील सामना वीराचा पुरस्काराचा मानकरी कोण आहे अल्पेश राजू सामन्यातील सामन्याचा पुरस्कार मानकरी राजू आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या सन्मानी व्यासपीठावर विराजमान आदरणीय अशोक खरखंडी यांच्या शुभ हस्ते मानवतेचा पुरस्कार दिला जाईल ज्याने खऱ्या अर्थाने स्पर्धेत अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला आणि खऱ्या अर्थानं सन्माननीय अशोकजी खरखंडी यांच्या शुभ हस्ते मानवतेचा पुरस्कार दिला जाईल ज्ञानदेव आपण आपला पुरस्कार घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या
राजू आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. सुशांतजी मुकादम तुमचे गेले स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला या सुशांतजी यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करूया. 2024-25 स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करणारा संघ आपण पाहतोय. स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं सलग 14वा विजय संपादित करणारा संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे. एक विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केला जातो दापोडे संघाच्या माध्यमातून. सलग 14वा विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी द मॅडमचा पुरस्कार त्याचा न्यू मिलन पायगाव या संघाचे एक अष्टपुल्याचे खेळाडू जगदीश मुकादम आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. बघा अगदी या स्पर्धेचे करता धरता सर्व आणि देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून ही आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे की हा सेमीफायनलचा जो सामना आहे हा 3 ओव्हरचा खेळवण्यात येईल. दोन्ही संघनायक सहकारी असू द्या उमेशजी मुकादम यांच्याकडून ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेलकम जगदीशजी मुकादम. न्यू मिलन पायगाव संघाचे सिनियर खेळाडू यांचे शुभ हस्ते आपण क्वार्टर फायनल या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करतोय. एका बाजूला देवेश ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025. कोण आवाज देईल? सुधाकर पाटील. काय म्हणणं आहे? देवेश ग्रुपची मागणी केलेली आहे. 3 ओव्हरचा सामना आणि देवेश ग्रुपच आलेला आहे. नक्कीच मी आपलं जास्त ओपनिंग घेणार नाहीये. सुधाकर पाटील बघा सध्या रँकिंग नंबर 1 वर जाण्यासाठी ही लढत असेल कारण की या स्वर्गीय दामोदर चषकावर दापोडा असेल काल्हेर आणि दिवे या संघांना संधी आहे. जो चषक हा पटकावेल तो रँकिंग नंबरवर पोहोचणार आहे. आपला निर्णय सांगा फक्त. फिल्डिंग. धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत. नक्कीच ज्ञानदेव पाटील आपल्याला देखील शुभेच्छा. आपण प्रथम फलंदाजी वीर तानाजी दापोडे संघ करणार आहे या सेमीफायनल सामन्यातून आणि प्रथम गोलंदाजी आलेली आहे मरोई दिवे संघाची. धन्यवाद. चला लगेच आपण मरोई दिवे संघ फिल्डिंग लावून घ्या. चला आपण या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना पाहणार आहोत. बघूया वीर तानाजी दापोडे संघानं चालू सीझन मध्ये सलग 14 विजय संपादन करून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळामध्ये एक नवा इतिहास आज कोरलेला आहे. चेंडू द्या. बघा अगदी दमन दौरा असेल विजयी घोडदौड त्यानंतर आपण पाहिलं तर श्याम स्पोर्ट धामणगाव इथे
आणि थेट या स्पर्धेतून वीर तानाजी दापोडे संघानं सलग 14वा विजय इथे संपादन करून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आपल्या संघाची विजयी घोडदौड कायम ठेवलेली आहे. सुनीलजी गांजारी साहेब रेल्वेचे बंगाराचे टेंडर त्यांना भेटल्याबद्दल देवीज ग्रुपच्या वतीनं देवीज ग्रुपचे सर्वेसर्वा उमेश शेठ मुकादम यांच्याकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. नक्कीच धन्यवाद सुनीलजी गांजारी साहेब. असंच यशाचं शिखर आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये पुढे घेत चला. देवीज ग्रुपची साथ आपल्याला कायम राहील. धन्यवाद. चला चला मरोई दिवे संघ सुधाकर दादा पाटील, संदीप पाटील, प्रवीण पाटील, राजू पाटील, प्रमोद पाटील, सतीश भोईर, त्यानंतर यतीश पाटील, प्रवीण गोंडले. आज सोमनाथ भाऊ देखील आहेत. क्या बात है. आणि प्रताप पाटील एसटी रक्षक. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हर नाणेफेकी करण्याआधीच आम्ही सूचना दिलेली आहे. आणि या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील दोन्ही संघांना शुभेच्छा. नक्कीच दिवेगावचे समाजसेवक संदीप काशीनाथ पाटील तसेच हरिचंद्र विष्णू गोंडले समाजसेवक दिवे यांच्याकडून उमेश मुकादम यांच्या स्पर्धेला आणि खास करून मरोई दिवे